नमस्कार. कला आता तिच्या माहेरी आलेली असते आणि काही वेळानंतर तिच्या लक्षात येतं, अरे बापरे, आपण आता माहेरी आलोय, पण सासरून कपडेच आणायला विसरलेलो आहोत. आता काय करायचं असं कला विचार करत असते. त्यानंतर कलाला एक आयडिया सुचते आणि कला अद्वैतला फोन करते आणि अद्वैतला फोन करून म्हणते, मिस्टर चांदेकर, एक काम करा, माझी बॅग घ्या आणि इकडे या. त्यावर चांदेकर म्हणतो, काय तू सांगशील ते करायला मी काय मोकळा आहे का? मला कामं असतात. त्यावर कला म्हणते, माझी बॅग घेऊन इकडे या. माझ्याकडे इकडे घालण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कपडे नाही आहेत, त्यामुळे तुम्ही बॅग घेऊन इकडे या. चांदेकर म्हणतो, वा वा, छान काम आहे. तू सांगायचं आणि मी करायचं. अगं, तुला आठवतं का, मी ज्या वेळेला तुझ्या घरी आलो होतो, तुझ्या घरी वस्ती केली होती, त्यावेळेला तू मला मिस्टर खऱ्यांची लुंगी दिली होतीस लुंगी घालायला. त्यावर कला म्हणते, अरे लुंगी घालत नाहीत, लुंगी नेसतात. त्यावर अद्वैत म्हणतो, तेच ते, पण आता मी काही येणार नाही, तू सुद्धा मिसेस खऱ्यांची साडी घाल की. त्यावर कला म्हणते, अरे साडी घालत नाही, साडी नेसतात रे अद्वैत, आणि तू जर इकडे ती बॅग घेऊन आलास ना, तर तुला मी मस्तपैकी फक्कड अशी कॉफी बनवून देईन. त्यावर अद्वैत म्हणतो, कॉफी नको मला, पण मी काही तिकडे येणार नाही. कला म्हणते, अरे साडी नेसून नुसतं चालत नाही, त्यासोबत बरंच काही लागतं. त्यानंतर अद्वैत थोडा विचार करतो आणि अद्वैत कलाला हो म्हणत नाही, गपचूप बॅग उचलतो आणि कलाच्या घरी घेऊन जातो आणि कलाला म्हणतो, हे मिस खरे, ही घे तुझी बॅग, मी घेऊन आलोय हा. त्यानंतर कला म्हणते, हो तू घेऊन आलाय, मला माहिती आहे तुला कॉफी हवे म्हणून तू घेऊन आला आहेस. आणि अद्वैत तिथे बसलेला असतो. कला जाऊन 2 कप कॉफी बनवून घेऊन येते आणि 1 कप कॉफी ती पुढे करते आणि अद्वैतच्या हातात न देता तिच्या बाबांना कॉफी देते. अद्वैत ते बघतो. त्यानंतर कला तिथे बसते आणि दुसरा कप घेऊन स्वतः पिऊ लागते. त्यावेळी अद्वैत तिच्या हातातील कप पकडतो आणि स्वतः खेचून घेतो आणि तो कपातील कॉफी पितो. त्यावेळी कला म्हणते, अरे चांदेकर, ती माझी उष्टी. एवढं बोलून कला थांबते आणि चांदेकर ती कॉफी पितो. त्यानंतर कला म्हणते, अरे चांदेकर, तू माझी उष्टी कॉफी प्यायलास. त्यानंतर अद्वैत काहीच बोलत नाही. तर इकडे रोहिणी सरोजला म्हणते, अहो वहिनी, तुम्हाला माहिती आहे का, आपला अद्वैत ना नुसता कलाच्या ताटाखालचं मांजर होऊन बसला आहे. अगं तुला काय सांगू वहिनी, कला सांगेल तसं तो वागत असतो, कला जे काही सांगेल तेच तो करतो, दुसरं काही करत नाही. असं बोलून ती आता सरोजचे कान भरत असते. सरोज सगळं काही ऐकून घेत असते. आता सरोज म्हणते, असं आहे का, तर मग आता मी बघते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अद्वैत आणि कला घरी येतात. कला घरी येतात त्यावेळेला सरोज बघते आणि म्हणते, ए कला, तुला कळतं का, तू माझ्या मुलाला नुसता बैल करून ठेवलेला आहेस, तुझा काय नोकर समजतेस का. त्यावर कला म्हणते, असं का बोलताय तुम्ही. त्यावर सरोज म्हणते, तू माहेरी जाणार महाराणीसारखी आणि तुला जे काही पाहिजे, बॅग, कपडे, ते सगळं माझ्या मुलाला फोन करून सांगणार घेऊन ये, तुला काय तो नोकर वाटला का. त्यावर कला म्हणते, 1 मिनिट, तुम्हाला माहिती आहे का, माझ्या आईला बरं नव्हतं, तिला बघण्यासाठी धावपळीत घाई गडबडीत मी गेली. त्यावेळेला मी काही बॅग बिग घेऊन जायचं का. अहो विसरले मी, आणि विसरले म्हणून मी त्याला फोन करून सांगितलं. आणि कोणाला सांगितलं, नवरा आहे तो माझा म्हणून सांगितलं ना. त्यावेळेला कलाकडे सरोज बघत बसते. आता कलाने सरोजला छानपैकी सडेतोड उत्तर दिलेलं असतं आणि त्या उत्तरात अद्वैत सुद्धा कलाची साथ देत असतो. ते बघून सरोजला मोठा धक्का बसलेला असतो. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.